याची चर्चा जगभरात असते. फरदीन हरदीन काझी एक वेळेस असा होता की 12वा खिलाडी म्हणून खिलाडी कक्षामध्ये यायचा, परंतु त्याचं आज नाव टेनिस पटलावरती पाहिलं ना तर ह्या विश्वामध्ये पाहिलं तर खरोखर हरदीन आणि फरदीन याचंच नाव फक्त गाजलं जातं. ते निश्चित अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स खरोखर पुढच्या वाटचालीसाठी तुला. या मॅच मध्ये आताच आव्हान तर एक धावाली वाईटच्या स्वरूपात मिळाले, परंतु संघ जो आहे आताच्या जग टेनिस क्रिकेट विश्वामधला थोडासा मात्र थोडासा आपण बघतोय ना फ्लॅट लेव्हलचे चालतोय, कारण की इथे मात्र ओंकारने मात्र आता हा वाईट चेंडू लागलाय. धाव मात्र अजून एक प्लस मध्ये आले, म्हणजे आता मात्र 6 चेंडू उडी 8 धावांची गरज. ओहो आव्हान तर अजून एक वाईट डाव. व्हेरिएशन करताना चेंडूचं नियंत्रण बिघडलंय आणि इथे मात्र ओंकार थोडासा महागडा ठरतोय. मॅच पाहिली तर 6 चेंडू 10ची होती, आता 6 चेंडू 7 धावांची मॅच आणले. मॅच मध्ये पूर्णच तो पकड ठेवले आणि इथे मात्र मॅच थोडीशी ओझं जड झालंय. डोकं वर काढून आता मात्र पाहतोय आणि इथे मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळू शकतो का, हे पाहायचं आहे. 2 धावा पण खूप महत्वाच्या आहेत या ठिकाणी. पहिली धाव पुढे केली, दुसऱ्याकडे कॉल केला, चेंडू मध्ये फेकी केली, ऍब्सोल्युटली धावची संधी, गडी पाद, बॅक टू डगआउट. रंग आलाय, रोमांच आलाय या मॅच मध्ये. आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नाफी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो सिर्फ प्रोमो है, पिक्चर अभी बाकी है. दोस्त पिक्चर बाकी है, पुढे जायचं नाही, कारण की इथे मात्र या चेंडूती कमबॅक केलाय. धावचीच्या स्वरूपात मात्र इथे परतावा लागलाय, परंतु या षटकामध्ये अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये पाहिलं तर आपण जर 6 धावांची गरज. स्ट्राईकला न्यू बॅटर नेम आहे प्रफुल्लला मात्र सध्या काहीतरी या मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल धावाचं कन्व्हर्शन करावं लागणार आहे. मोठ्या फटक्याची गरज इथे मात्र नाहीये, परंतु काय करतं ते पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. येस ऍब्सोल्युटली निश्चित आपण कॉम्बॉक्स मधून तोच आवाज केला आणि त्याच धावाची जी अपेक्षा होती तीच मात्र केली आहे. एक धावाडीशी कष्ट करत असं नाही मैदानाच्या आतमध्ये, कारण की इथे मात्र जर पाहिलं तर आता मात्र थोडंसं आपण पाहिलं ना थोडं अंधार येण्याचं असं आपल्याला दृश्य दिसतंय, कारण की इथे 6:20 झालेले आहेत. आजच्या या कोकणी वादळ अरुण धनावडे आकाशवाणीच्या केंद्रापासून मी अरुण धनावडे तुमचं मनपूर्वक सर्वांचं क्रीडा रसिकांचे, तमाम मान्यवरांचे आणि प्रेक्षक वर्गांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि येते आपल्या या मॅच मध्ये, कारण का मॅच रंगलाय. ओंकार मात्र ट्रॅकवरती आहे, परंतु आता मात्र स्ट्राईकला पाहतोय ना आपण, त्या संकेतला चैतन्यला पाहतोय. छोट्या देहाचा हा फलंदाज चैतन्य, आणि इथे मात्र चैतन्यला मात्र थोडंसं काहीतरी परिवर्तन करावं लागेल. आणि परिवर्तन करत असताना आज या ठिकाणी मात्र त्याला संघर्षाची वाट मोठी चालवावी लागणार आहे, आणि ते चालत राहणं त्याचं काम आहे. म्हणून भिवू नये संकटांना, कारण की तुझ्या पाठीमागे तुमच्या गुरुचा रामबाण आहे. सन्नाटा पाहतोय जोपर्यंत आपल्या टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज येत होता त्या टीम कडून, परंतु आता इथे मात्र संत गतीने आपलं ही नदी वाहताना पाहते. आलाय मॅच फिनिश झाले. इथे मात्र करून दाखवलंय ते ज्या फलंदाजाने चैतन्याचं नाव रोशन करून दाखवलंय, आणि इथे मात्र या मैदानावरती काहूर नाही प्रश्न निर्माण केलाय आणि संघाला इथे विजयी करून दिलाय. समर्थ 11 संघ हा विजय होतोय. प्लीज प्रसाद कन्नड प्रसाद आपण टॉससाठी यायचं आहे आपल्या संघासाठी, आणि वैयक्तिक पाहिलं तर त्याचं नाव या मैदानावरती गुंजावत आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित करतायत आमचे या कमिटीचे सन्माननीय मंगेश यांच्या शुभ हस्ते आपण हा चैतन्याला पण सन्मान. मंगेशजी सन्मान द्यायचा आहे प्लीज. सन्मान द्या. बिंगी गावचे मामाचे आमचे
त्या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरती. या मॅचचा आनंद देखील घेतला आज बसून, परंतु त्यांच्या शुभ असते आपण हा सन्मान एक मेडल आपण यांना सन्मानित करतोय, तो म्हणजे चैतन्य याला खरोखर चांगले